आमचं आंदोलन हे 24 एप्रिल 1985चा ज्या GR मध्ये आमच्या जमातीचं जी चुकीची माहिती टाकलेली आहे त्या माहितीला दुरुस्त करावी आणि मान्य सुप्रीम कोर्टाने 20/12/2020 ला 18/12/2020 ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो झाला त्यामध्ये पॅरा नंबर 83 मध्ये जी संस्कृती दिलेली आहे आमची खरी ती माहिती खरीच्या खरी माहिती टाकावी। त्यावेळेस 24 एप्रिल 1985 मध्ये आमची मनोकल्पित माहिती टाकली, जे देव आमचे नाही ते आमचे देव टाकले, आमच्याजवळ दुर्डेरे आहे, खूप श्रीमंत आहे, हे सर्व बाबी त्या ठिकाणी टाकल्या। त्या चुकीची माहिती आणि आमची खरी संस्कृती आम्हाला प्राप्त व्हावी। तसेच आमच्या त्या संस्कृतीबाबत न्यायमूर्ती वडणे कमिटी बसवली होती, त्या वडणे कमिटीचा अहवाल ताबडतोब देण्यात यावा आणि त्याच्यावरती त्या 24 एप्रिल 85चा GR ताबडतोब दुरुस्त करावा अशी सरकारला माझी विनंती आहे। आंदोलनाचं स्वरूप कसं आहे यापुढे स्वरूप आता तुम्ही बघताच आहे। या ठिकाणी काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या असतील, ते लोक चिडून असतात, साहजिकच आहे, त्यांच्या पोटाला चिमटा बसलेला आहे। म्हणून मला अशी शासनाला विनंती आहे की शासनाने इथले सर्व रिपोर्ट शासनाकडे गेली आहे, शासनाने ताबडतोब याच्यावरती तोडगा काढून या ठिकाणी शिष्टमंडळाला त्यांचा एखादा प्रतिनिधी म्हणा किंवा त्यांच्याकडून काहीतरी मेसेज पाठवावा आणि ते शासकीय अधिकाऱ्याच्या मार्फत, कारण का लोकप्रतिनिधी मार्फत जर मेसेज पाठवला तर थोडं विचित्र प्रकार होते। गेला होता निवेदन घेऊन कलेक्टर साहेबांकडे, काय बोलणं झालं? कलेक्टर साहेब मान्य या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत काही चर्चा करून देण्याच्या तयारीत तिथं बसले आहे। म्हणून आमचे काही बांधव तिथं ठेवले आहे कलेक्टर ऑफिसला, ते लिंक त्याच्यावरती ते चर्चा करणार आहे। कार्यकर्ते अनेक आक्रमक होताना बघायला दिसत आहे, काय सांगा? कार्यकर्ते आक्रमक याच्यासाठी होत आहे का हे 69 वर्षापासूनचं हे आंदोलन आहे। या अगोदर 23 नोव्हेंबर 1994 ला फार मोठा इथं इन्सिडेंट झाला, त्याही मोर्चाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहो आणि 114 त्या ठिकाणी बळी गेले होते आमचे, तेव्हाही शासनानं काही केलं नाही। त्यानंतर 14 ऑगस्ट 2018 ला नागपूरच्या न्यायालयाने फार मोठ्या प्रमाणात निर्णय दिला का गोवारी हेच गोंडगोवारी आहे, यांना आदिवासीच्या सवलती नाकारता येणार नाही असा निर्णय दिला। त्यानंतर काही षडयंत्र करून महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टात गेले, पण सुप्रीम कोर्टात सुद्धा ॲफिनिटीवर आम्हाला शिक्कामोर्तब केलेला आहे आणि तीच मागणी म्हणजे आमची संस्कृती ॲफिनिटी चालीरीती बोलीभाषा याच्यावरती आम्हाला पॅरा 83 वर शिक्कामोर्तब केला आहे आणि त्यानुसार आम्हाला त्या वैधता कमिटीने किंवा अनुसूचित जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने आम्हाला वैधता प्रमाणपत्र प्राप्त दिले पाहिजे। आता तुम्ही परिस्थिती इथली बघता, मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहो आणि शासनाने काही जरी चर्चा केली तर नक्कीच हे आंदोलन संपेल। मागे आंदोलन त्याची रिपोर्ट ते माग न्यायमूर्ती KL वडणे समिती बसली होती, त्या समितीला 6 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने 2 महिन्याचे एक्सटेन्शन दिलं होतं। नंतर आम्ही आंदोलन केलं, ते 1/10 पर्यंत त्यांना मुदत दिली आहे 2-3 दिवसाची आणि त्यामुळे त्यांनी आता सोमवारी बैठक लावण्याचं चालू आहे शासनाचं, अजून माझ्याकडे पत्र आलं नाही, तर त्या ताबडतोब बैठक लावून हा प्रश्न सोडवावा अशी मी आपल्या TV मार्फत शासनाला विनंती करत आहे।